ताणी सांगू दी आता जेन्ना तो ताका डिसोन करता की तो पार्टीचो स्टेटमेंट न्ही म्हण तर सामान्य मनशान कोणी जर स्टेटमेंट केला ताका महत्व दिवपा इतले आमगे पार्टी ताका येना तो डिसोन केलो जाल्यार सामान्य मनीस जायना न्ही, तो leader of opposition तो हय, पूण जेन्ना पार्टीचो हायकमांड सांगता तो तुमच्या आमदाराक सद्याक हे करता तो. बरोबर बरोबर पार्टीचो हायकमांड जेन्ना येवन सांगता की तो जो स्टेटमेंट हो इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हो खरें म्हणजे ताका इन्सल्ट हो आता म्हाका जर म्हाज्या पार्टीच्या अध्यक्षान सांगले की जनरल सेक्रेटरीचो स्टेटमेंट हो जनरल सेक्रेटरीचो स्टेटमेंट हो पार्टीचो स्टेटमेंट न्ही आय विल रिजायन सेम डे म्हाका जर अध्यक्षान सांगत फाल्यां की तूं जे आज जें उलयला तो म्हाजो पार्टीचो स्टेटमेंट न्ही फाल्यां मागीर राजीनामो अध्यक्षाच्या टेबलार आसतलो कित्याक अध्यक्ष जर म्हाका डिसोन करता जाल्ले सो पार्टीचो हायकमांड जर ताका सांगता तर ती जबाबदारी तागेली ती नीतिमत्ता ताणी ठरोवपाची की ताणें राजीनामो दिवप काय तसो चिकटून रावप पण तें ताचेर हांव उलयना. ओके दुर्गादास बाबाचो सध्या फोंड्या सगळ्या पत्रकार भावांचे हांव आज स्वागत करता. गुड इव्हनिंग. आम्ही आज आमची पार्टीची एक्झिक्युटिव्ह मिटींग घेतली. सगळी कार्यकारी मंडळाचे सगळे भोवतेक हजर आशिल्ले आनीक आमी काही गोंयच्या दृश्टीन आमच्या पार्टीच्या दृश्टीन काही एक निर्णय घेतले. त्या निर्णयाच्या माहिती दिवपासाठी हांगा आमचे बरोबर आसात ऑर्गनायझिंग सेक्रेटरी दुर्गा कामत, जनरल सेक्रेटरी प्रशांत नायक, आमचो राजेश कळंगोटकर, मागीर फ्रेडीबाब त्रावासो आनीक विकास भगत, हांव मायसेल्फ मोहनदास लोलयेकर जनरल सेक्रेटरी. आमी हाजे दृश्टीन आता आमच्या फ्युचराच्या दृश्टीन काही निर्णय घेतले. तातूंत कशें ठरले आमचे की आमची पार्टी ही सबंद गोवा बेज करपाक म्हणजे जे आता काही ठरावीक मर्यादित मतदारसंघापुरती आसताली ती आमी हाजे फुडें सगळ्या 25 ते 30 मतदारसंघात आमी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजे ब्लॉक काडटले आनी पार्टी स्ट्रेंथन करपा दृश्टीन कित्याक रोखडेच म्युनिसिपालिटीचे इलेक्शन येतात, ताजे नंतर जनरल इलेक्शन येतले. जनरल इलेक्शन केन्नाय जावंक शकता. त्या दृश्टीन पार्टी घट्ट करपाक आनी पार्टीचो प्रसार करपाक आनीक पार्टीचें स्थान बळकट करपाक आमी सगळे कडेन ब्लॉक काडले. 25 ते 30 अशें आमी टार्गेट दवरला ब्लॉक काडपाचें. दुसरें ब्लॉक काडून आमी ठरयतले की खंयची खंयची कॉन्स्टिट्युएन्सीक आमी लडोवप सिटां कोण कोणा कडेन कशी स्ट्रॅटेजी चॉक आउट करप हाजे दृश्टीन आमचें हें जालें. आतां प्रश्न असो आसा की आतां फोंड्याचें इलेक्शन, फोंड्याच्या इलेक्शनाक आमी कॅन्डिडेट घातलो ना कित्याक युतीचो धर्म पाळन आमी ठरयला की थंय कॅन्डिडेट घालूंक ना. कित्याक आमचें मेन टार्गेट आमी स्वताक आमची पार्टी अशी समजता की आमी बीजेपीचे अगेन्स्ट आनी गोंयचो खरो विरोधी पक्ष म्हणजे खंयच्याच दाखयली पळय नासतना आमी बीजेपीक उडोवपाक प्रयत्न करतात. आनी हाजे फुडेंय गोंयां बीजेपीचें सरकार उडोवपा साठीच आमचे आतां पार्टी स्ट्रेंथन करतले आनी ती स्ट्रेंथन करतना बाकीच्याय कोण कोणा बरोबर जर आसात जर बीजेपी पडटात थंय आमी सहकार्य करपा साठी पावल मारतले. आनी त्या पावलाचे पयलीं हें म्हणटा फोंड्या. आतां फोंड्याच्या इलेक्शनाक आमी कॅन्डिडेट घातलोच ना, घालपा नाशिल्ले कित्याक युती धर्म आमी पाळटात आनी 27 म्हळ्यार आमी युतीक आसातच काँग्रेस बरोबर. आनी त्या साठी आमी आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांक आनी आमच्या पार्टीचे नेते थंय बीजेपीच्या विरुद्ध काँग्रेसीचो कॅन्डिडेट येवपाक जाय म्हण जे जे शक्य आहा ते सगळे आमी करतले. आनी आमी दाखोवन दितले की ह्या खेपेक थंय आमी सगळे एक कडेन आसात आनी बीजेपी पडपा जाय ही आमचें उद्देश. सो हाजे फुडें जें कितें आसा पळय तें दुर्गा कामत तुमकां ब्रीफ करतले. सामान्य मनीस जायना न्ही, तो leader of opposition तो हय, पूण जेन्ना पार्टीचो हायकमांड सांगता आमदाराक सद्याक हे करता तो. बरोबर बरोबर पार्टीचो हायकमांड जेन्ना येवन सांगता की तो जो स्टेटमेंट हो इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट हो खरें म्हणजे ताका इन्सल्ट हो. आता म्हाका जर म्हाज्या पार्टीच्या अध्यक्षान सांगले की जनरल सेक्रेटरीचो स्टेटमेंट हो जनरल सेक्रेटरीचो स्टेटमेंट हो पार्टीचो स्टेटमेंट न्ही आय विल रिजायन सेम डे. म्हाका जर अध्यक्षान सांगत फाल्यां की तूं जे आज जें उलयला तो म्हाजो पार्टीचो स्टेटमेंट न्ही फाल्यां मागीर राजीनामो अध्यक्षाच्या टेबलार आसतलो कित्याक अध्यक्ष जर म्हाका डिसोन करता जाल्ले सो पार्टीचो हायकमांड जर ताका सांगता तर ती जबाबदारी तागेली ती नीतिमत्ता ताणी ठरोवपाची की ताणें राजीनामो दिवप काय तसो चिकटून रावप पण तें ताचेर हांव उलयना. ओके दुर्गादास बाब गोवा फॉरवर्डाचो सध्या फोंड्या मतदारसंघान कसो कितें स्टँड आसा जावं कितले वोट शेअर आसपा शकता म्हणटा तुमी? पळयात आमी बाब राजेश वेरेकर आमच्या पक्षान आशिल्लो थंय जेन्ना आमी राजेश बाब आमच्या पक्षान आशिल्लो प्रचंड प्रमाणात आमी तें कामूय केल्लें. फाटल्यान निवडणुकीक जेन्ना आमी सीट क्लेम करपाचें आशिल्लें पूण जेन्ना सीट शेअरिंगाचो टॉक जायलो
तो सीट काँग्रेसीक गेलो आनी त्या नंतर आमचे पक्षाचे जे कोण आशिल्ले वर्कर्स म्हणा आमचो त्या वेळाचो कावन्सिलर दादा नायक सगळे बाब विजय सरदेसान फोंड्या येवन मिटींग घेवन सपोर्ट डिक्लेअर केल्ले आमी आनी राजेश बाब अवघ्यात काही मतांनी म्हणजे तिनूय कॅन्डिडेटा मदीं लागींचे हातून म्हणजे अशें न्ही की तिनूय कॅन्डिडेट लागीं म्हणजे 70 आनी राजेश म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली 300 काय 400 मतांनी पडलो त्या वेळाचेर. सो आतां पयर जेन्ना असो स्टेटमेंट आयलो विरोधी पक्ष नेता कडल्यान की आमच्या अध्यक्षाचेर ऐन निवडणुके तोंडार ताच्या नंतर पयर आमची एक मिटींग जाली बाब राजेशा कडेन आनी राजेश बाबा कडेन आमी आमचे जे म्हणणे आसा ते सांगले. त्या भायर कॅन्डिडेटाकूय आमी मेळ्ळे, कॅन्डिडेटाच्या मुखारूय आमी दवरले. सो कॅन्डिडेटान आमकां त्या वेळार सांगले की तातूंत आपल्याक तुमी घालनाकात तर तुमच्या लेवलाचेर. आनी आमी मागीर सांगले की काँग्रेस पक्षा कडल्यान क्लॅरिफिकेशन येवचें जशें मोहनलाल बाबान तुमकां आतां सांगलो. काल तांचे सिनियर लिडर म्हणजे महाराष्ट्राचे आदले गृहमंत्री गोवा इन्चार्ज गोवाडे माणिकराव बाब ठाकरेजी हांच्यांनी जे काल वक्तव्य दिलें की तो अशें म्हणूंक जायनाशिल्लें बाब विजय सरदेसाय गोवा फॉरवर्ड पक्ष आमचो एलाय आनी अशें उतरां एलायन्सा मदीं जावंक जायना आनी अत्यंत चुकीचे म्हूण हे तांचे डेस्क इन्चार्जान मिडिया मार्फत आमी हो स्टेटमेंट पळयलो आनी व्हिडिओ पळयलो. सो आज बाब फ्रेडीन जेन्ना हो टॉपीक मिटिंगेन डिस्कशनाक काडलो की अशें म्हणलें की आमच्या सगळ्यांची भावना दुखवल्यात आमचे सगळे सिनियर लिडर्स म्हणा सगळे पक्षाचे ग्रासरूट लेवल पर्यंत. त्या वेळाचेर अशे निर्णय जाले आनी निर्णयाच्या नंतर आतां अशें एक ठरयलें की बाब फ्रेडीन तो एक जर तुमकां ताणें सांगला ताणें म्हणलें की आमच्या धर्मान लेंथाचो सिजन चाललो आनी फॉरगिव अँड फॉरगेट अशे तरेन आसूंक जाय. सो ताजे उतराकूय मान दिवन सगळ्यांनी अशें एक डिसिजन घेतलें अख्खे स्टेट एक्झिक्युटिव्हान की बाब फ्रेडीन जे मुखार दवरले की ताजे उतराक मान दिवन आमी ते करपाक आनी मुखार वचपाक जाय. सो आतां आमचो स्टँड क्लियर आसा. वी आर अ प्रिपोल एलाय ऑफ द काँग्रेस पार्टी आनी आमचो थंय पुराय टीम जी आसतली आमचे जे कोण आसतले वर्कर बिकॉज सगळे वी वील वर्क टुवर्ड्स द इन सपोर्ट ऑफ द काँग्रेस कॅन्डिडेट इवन तुमचो करतले. आणि ऑलरेडी पयर जी कॅन्डिडेटा कडेन मिटिंगूय जाल्ली थंय मिटिंगेनूय इनिशियली बाकीचे निर्णय जावच्या पयलीं कॅन्डिडेटा कडेन आमी चर्चाय केल्ली कशे तरेन एसआयआरान कितले वोट्स गेल्यात, कशे तरेन इफेक्ट पडूं शकता, कशे तरेन स्ट्रॅटजी आसपा जाय आनी भरघोस मतांनी ताका निवडून हाडून कशें हे जिखूंक जाय हाजेरूय आमी त्या दिसा थंय राजेश बाबा कडेन आनी काँग्रेसीवान स्टेज शेअर करतले कारण आरजीपीन काल जेन्ना समर्थन डिक्लेअर केला ना आमी वी आर अ प्री पोल एलाय ऑफ द काँग्रेस पार्टी सिन्स 2007. मतभेद आनी मनभेद राजकारणान आसतात पूण मतभेद आसतना केन्नाय जर चुकून मातशे मनभेद जातात म्हणजे कित्याक कोणी ऑफ द ट्रॅक स्टेटमेंट करता तातूंत मनभेद जाता आनी आमचे कार्यकर्ते वयर ते सगळे पण दुखतात. पूण तेय काल AICचो डेस्क इन्चार्ज बाब हाणें क्लॅरिफाय केल्लें आसा. आमचे जो फ्रेडी बाब जो आसा वेळी मतदारसंघातलो आनी आदलो पंच ताणें जे लोकां आमच्या मुखार दवरले की आमचो लेंथाचो सिजन आनी तांच्या धर्मान तुमकां सांगला आतां ब्रिफींग केला की फॉरगेट अँड फॉरगिवनेस इज एवरीथींग आनी म्हाका दिसता आज थंयच्यानूय स्टेटमेंट आयला ओपोजिशन लिडरा कडल्यान की आपल्याकूय तो टॉपीक आतां एंड जाल्लो आसा जालें तें जालें म्हणून. सो ताजेर तो म्हाका दिसता टॉपीक आतां बंद जालो आनी आमची जी पुराय टीम जी आसा तुमकां कांय दिसांनी बाब विकास म्हणा सगळे तुमकां दिसतले कॅम्पेन करतात. पूण दुर्गादास तुम्ही ही मिटिंग जाय सर दुखावलेले आशिल्ले कारण तुम्ही डिसिजन आतां घेतला मिटिंग जावन कारण नॉमिनेशन आसपाक गरज ना 5 जाणांक वचूंक मेळटा आनी सकाळी अशें नाशिल्लें की सकाळी आमी खुर्चड्यार बाब अमित पाटकरा बरोबर अमित पाटकर पावलो नॉमिनेशन अमित पाटकर पावलो कारण ताका ही हॅड टू रश बिकॉज दिस इज पार्टी कॅन्डिडेट आनी आमी खुर्चड्यार वचून थंय डायरेक्ट धरले आनी थंय रिजल्ट तुमकां आमच्या अध्यक्षांनी बाब पाटकरान मेळून दिलो लोकां बरोबर की जे थंय त्या मॅटरान जर एक्शन घेवंक सोदनाशिल्ले पुलीस तर पॉस्को ऍक्ट लावपाक भाग पडलो आनी दनपार एक म्हणल्यार तुमकांय अपडेट आयली पुलिसा कडल्यान की पॉस्को ऍक्ट लायलो. सो टुडे इज अ विन विन सिच्युएशन. आज दीस बरो गेल्लो आसा. आतां चल या फुडें जवळ 10 फेब्रुवारी आमच्या अध्यक्षान अशीच प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगितलें पयलें की हे जातलें म्हणून तुगेली असेंब्लीची सेशन गुंडाळपाची शक्यता बंद जावपाची शक्यता असेंब्लीचें सेशन कित्याक काय म्हळ्यार कोड लायतले म्हणून आनी कोड लागून गव्हर्मेंट एक्सक्यूज घेतलो आनी ते बंद करतलो हाजे बाबतींत सगळे ह्या दिसाक एक आमच्या अध्यक्षाचेर कॉन्ट्रोवर्सी जाल्ली. कशी कॉन्ट्रोवर्सी की अध्यक्ष असेंब्लीच्या सेशनाक आमचो आमदार भितर रावलो आनी बाकीच्या ऑपोजिशनांनी बॉयकॉट केली. प्रश्न कसो आशिल्लो की
जवळजवळ 10 फेब्रुवारी आमच्या अध्यक्षान तशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले पहिले की हे जातले म्हणून तुगेले असेंब्लीची सेशन गुंडाळपाची शक्यता, बंद जावपाची शक्यता असेंब्लीचे सेशन, कित्याक काय म्हळ्यार कोड लायतले म्हणून, आनी कोड लागून गव्हर्मेंट एक्सक्यूज घेतलो आनी ते बंद करतलो. हाजे बाबतींत सगळ्याक शिटकावणी, सगळ्या विरोधी आमदारांक शिटकावणी 10 फेब्रुवारीक दिल्ली. 4 मार्चाक सगळ्या हांची मिटींग जाली आमदारांची, थंयी आमच्या अध्यक्षान ते सांगले. आनी 8 मार्चाक सागर जावडेकरान एक लेख बरयलो, तातूंत की ताणें सांगिल्लें की हें अशें अशें जावपाचें आहा. आनी बरोबर त्या तरेन गव्हर्मेंटान आपल्यालें सेशन गुटलयलें सभान हें घेवन. आमचो अध्यक्षान पयलीं क्लियर केल्लेंच आसा की काही जाणांक अशें मिसअंडरस्टँडिंग जालें, अध्यक्ष भितर रावलो आनी बाकीचे भायर आहा म्हणून. अध्यक्ष भितर रावतानाय क्लियर केल्लें अध्यक्षान की सेशन गुटलय नासतना वोट ऑफ अकाउंट्स घेयात, जे पयलीं घेतिल्लें आसा मनोहर पर्रीकराच्या सरकाराक जाल्लें आसा, आनी त्या तरेन सेशन कंटिन्यू करपा जातालें. सेशन बंद करपाचो प्रश्न आशिल्लो. सबंद बजेटाचेर घेनासतना जुलयाक हाजे पयलीं प्रत्येक बजेट जी जाला ती जुलयाक फुल्ल बजेट घेतिल्ली आसात. हाजे पयलीं अशें कितलीं वर्सां जालां जुलया बजेट घेता, आनी तशें करा म्हूण तें करनासतना सरकारान आपल्याचे सोयीनुसार, कित्याक सरकारा कडेन इतली मेजॉरिटी आहा, त्या मेजॉरिटीक हें करनासतना ताणें तें सेशन गुटलयलें. काही आमदारांनी ते बॉयकॉट केले आनी भायर येवन आमच्या आमदाराचेर वेगवेगळे आरोप केले. त्या आरोपाच्या हातूंत हांव वतना तें जाल्यार मागीर सांगतलें. पूण परिस्थिती अशी आशिल्ली की आमच्या आमदारान पयलें सांगिल्लें 10 फेब्रुवारीक. आतां 10 फेब्रुवारी नंतर 15 किंवा 16 मार्च हें जें कितें घडलें, अशें काही जाणांनी कितें ठरयलें आनी एक स्टोरी तयार केली, एक नरेटिव्ह तयार केलें काही जाणांनी की तें नरेटिव्ह कशें की वार्का कुंकळ्ळी टू हावजिंग बोर्ड अशी एक स्क्रिप्ट तयार जाली आनी कोणा तरी मुखार काडलो. आनी एक स्क्रिप्ट म्हणजे नाटक तयार केलें की 15 तारखेर आसतालें, 16 तारखेर आसतालें, 18 तारखेर आसतालें, 19 तारखेर आसतालें. आनी तातूंतल्यान आमच्या आमदाराचेर काही आरोप करपाचे प्रयत्न जाले. अफकोर्स ताका व्हडलें हें जालें ना, कित्याक आमच्या आमदारान 10 फेब्रुवारी सांगलें. 10 फेब्रुवारी ते 15 मार्च जवळ 1 म्हयनो जावन 1 म्हयन्या नंतर म्हणजे 2 गजाली जावंक शकता की 10 फेब्रुवारीक आमच्या आमदाराक स्वप्न पडिल्लें उरतलें की 15 किंवा 16 फेब्रुवारीक हे जे मार्चाक हे जे कितें कोणी तरी स्क्रिप्ट बरयली आनी जी पब्लीश केली की स्क्रिप्ट बरोवन जी वाया वार्का कुंकळ्ळी टू हावजिंग बोर्ड अशी जी स्क्रिप्ट करून धाडली आनी काही लोकांनी आपल्या ती स्क्रिप्ट लोकां मुखार मांडली. ती स्क्रिप्ट हाजोर तो जालो की 10 फेब्रुवारीक आमच्या आमदाराक खबर आशिल्लें आसतलें. सो अशे काही घटक आसात जे आमच्या आमदाराचेर वेगवेगळे आरोप करपाकच, म्हणजे तांकां खरें म्हणजे विरोधी बीजेपीच्या विरुद्ध कांय करपाचें ना, पूण जेन्ना जेन्ना कितें जाता तांकां अशें दिसता की विरोधी आमदार म्हणजे आमचो विजय सरदेसाय होच एक विरोधी आमदार, आनी विरोधी पक्षाचे आमदार सरकाराक सोडून फक्त गोवा फॉरवर्डाच्या आमदाराक, गोवा फॉरवर्डाच्या नेत्याकच टार्गेट करपाचें पळयतात. हातूंतल्यान तांचें कळटा. तितून हांव चड एक्सप्लेनेशन करपाक वचना, कित्याक सगळे लोकां मुखार ब्लॅक एंड व्हायट आहा, तितून अशें लिपोवपाचें कांय ना. 10 फेब्रुवारीक जें सांगलां ती प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलां, अशें खंय बंद दाराच्या आड कोणाक अशें काना कुजबूज केलें ना. सो हें जें कितें आहा तें सगळ्या पत्रकाराच्या मुखार आसा. आनी अशे जे काही घटक जे हें करपाक पळयतात, नांव पेड्ड्यार करपाक पळयतात, तातूंतल्यान आमच्या हाजें नांव पेड्ड्यार जावंक शकना. आज गोंयभर अशी एक आमच्या पार्टीच्या अध्यक्षाची अशी इमेज आहा की गोंयचो खरो ऑपोजिशन जी पार्टी जर आसा तर ती गोवा फॉरवर्ड आसा. आनी विजय सरदेसाय हो सबंद गोंयांक एक काही मर्यादीत हाजे पुरतो न्ही, एक तालुक्या पुरतो किंवा एक मतदारसंघा पुरतो प्रश्न घेवन केन्नाय गेलो ना. विधानसभेक जेन्ना जेन्ना हें केला तेन्ना सगळी गोंयची एक नेतृत्व केल्ल्या, गोंयच्या लोकांचे प्रश्न घेवन, सामान्य मनशाचे प्रश्न घेवन लढाई केल्ली आसा. आनी त्या देखून सबंद गोंयांक ताका एक विरोधी पक्ष नेतोच म्हूण पळयतात. जरी तो एलओपी ना, ऑफिशियली जरी एलओपी ना, तरी विरोधी पक्ष नेतो म्हूण लोकांनी ताका मान्यता दिल्ली आसा आनी लोक ताका विरोधी पक्ष नेतो म्हूण पळयतात. फ्रेडी बाब, लास्ट टायम तुमी म्हटलेलें युरीक खंय तरी युरीन माफी मागपा म्हणून, सो माफी मागली काय अजून कितें उरलां? ओके, हांवें प्रेस कॉन्फरन्साक म्हणलें, आतां हांव एज अ क्रिश्चन म्हणटरीच आमगेलो खरेजमाचो कार्ड चलता आनी युरीन म्हणून तें सगळ्यांक म्हणलें आनी हांवें सांगलें तें सगळ्यांक उजिरी सांगलेलें आनी हें सगळ्यांक खबर आहा. काँग्रेसाचो बाब ठाकरे माणिकराव तेणे पासून सांगितलां कोणे कोणाचेर टिका कशी. दुसरे काँग्रेसाच्या एक लिडरांनी म्हणलां तें काबार जालें.
आतां आमगेले हितू क्रिश्चन हितू करेजमाचो कार्ड चलत म्हणटरी फॉरगिव एंड फॉरगेट. जरी तर तेंक दिसता केली ती चूक, वी आर ऑल्सो रेडी. आमी बक्षू तयार आहाय आनी बक्षण घेवपाकूय तयार आहाय. जरी तर तेंक दिसत जाल्यार बट दुसरे पाटी तें करप ना. पूण हे फॉरगिव अँड फॉरगेट तुमकांच लागता, युरीक लागना. तें आतां त्या कडेन नाही, जाता. तो- तुम्ही So, तो ना. विदाउट सॉरी म्हणच्या ना, ना. तुम्ही फॉरगिव करता ताका? ना 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 ऐक ऐक ऐक. एक मिनिट. युरीक आमी तितले म्हत्व दिनात जितले माणिकराव ठाकरे, कित्याक तांगेलो इन्चार्ज माणिकराव ठाकरे तेगे हायकमांड. फाल्यां जर युरीन सांगलें तो आपल्याक कोण न्ही. जशें माणिकराव ठाकरेन सांगलें की युरीचो स्टेटमेंट हो पक्षाचो स्टेटमेंट न्ही, ताणें स्पेसिफीक सांगला युरीचो स्टेटमेंट. आता जर युरीन जर फाल्यां जर सांगत की माणिकराव ठाकरेचो स्टेटमेंट हो पक्षाचो स्टेटमेंट न्ही, आपल्याचो स्टेटमेंट म्हणटा पक्षाचो स्टेटमेंट, तर आमी ताजेर मागीर उत्तर दितले. ताणें सांगूं दी. आतां जेन्ना तो ताका डिसोन करता की तो पार्टीचो स्टेटमेंट न्ही म्हण, तर सामान्य मनशान कोणी जर स्टेटमेंट केला ताका महत्व दिवपा इतलें आमगे. एक मिनिट हांव खुलासाक करता की मरे गोवा फॉरवर्ड पार्टी ही कोणाकच खिंडी गांठपा सोदना. खिंडी गांठोवप म्हणटा तो एक मराठी शब्द प्रयोग आहा पळय, म्हळ्यार ऐन वेळार युद्ध समज वता आनी ताका अपशुकून करप अशें करपा सोदना. आमगेले मेन मोग आहा फोंडेचें इलेक्शन जिखपाचें. सो थंय मिठाचो खड घातलो, खंय थंय खिंडी काडलो आनी कितें निमित्त काण हें केलें अशें करपाचें ना. आमगेलो ओपन मनान आमी मुखार आयिल्ले आसात आनी पयले मोग म्हणटी थंय बीजेपी हरपा जाय, ही पयली मोग. तुम्ही सांगले की 25-30 कॉन्स्टिट्युएन्सी स्ट्रेंथन करतले, ह्यो सावथाकूच असतो. ना 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 सावथा 25-30 खंय आसा? सावथा विसर आहात. त्याच एरियेंत आमी सबंद गोवा हो आमचे हे दवरिल्ले आहा आनी सबंद गोंयचे आमी 25 ते 30 स्ट्रेंथन करतले. दुर्गा कश्यप, आतां आमी आयज तुमचे पार्टी लिडर्स मेशूक मेवले, मेशू डोकस्ट्रा, कितें कशें तुमी सांग्यार कॉन्सन्ट्रेट करता? 100% करतले. वी आर अ पॉलिटिकल पार्टी एंड वी आर सेट टू बिल्ड आवर ऑर्गनायझेशन अक्रॉस द स्टेट टू स्ट्रेंथन द ऑपोजिशन सो दॅट इफ ऑपोजिशन इज स्ट्रेंथन वी विल फॉर्म अ गव्हर्नमेंट टुगेदर. आनी एडवान्स सांगता सांग्यावयली म्युनिसिपालिटी आगे आमची बरोबर आसता, आमी गेले आसता. इनफॅक्ट 1 मिनिट इनफॅक्ट वयर जाल्ल्या झेडपी इलेक्शनाक इन सांगे कॉन्स्टिट्युएन्सी आमचो कॅन्डिडेट फक्त 19 मतांनी पडलो. ते वेड सबस्टेन्शियल 19 मतांनी पडप इज म्हळ्यार ऑलमोस्ट जिखल्या भशेन जाल्ली तो. आनी दॅट इज ती झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी इज पार्ट ऑफ सांगे मतदारसंघाची. So is it hint that Meshu will be joining Goa Forward? We are open to everyone to join to strengthen our party and we will take good people in and in coming days you will see that party will grow to strengthen the opposition to form the government in 2027. मतभेद आणि मनभेद कुशीक दवरून we will चल या फुडें. तुम्ही म्हणले जरी ऑफिशियली युरी आलेमा हो एलओपी असलो तरी विजय सरदेसायाक लोक ऑपोजिशन लिडर म्हणून. आता काँग्रेसीची 3 आसा, कोणाचो इगो हट जाता युरी आलेमा ना 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 युगो प्रश्नच ना. युगो घेऊन राजकारणाक वचपाचें ना. राजकारणाक लोक सामान्य मनशाचे प्रश्न, सामान्य मनशाच्यो भावना घेवन वचपाचें उरता. पर्सनल युगो आहा ते घराडेन दवरून देवं. सो युगोचो प्रश्न ना. आमी ताका विरोधी पक्ष नेतो म्हणूच पळयतात, पूण जेन्ना सबंद गोंयभर हे वता तेन्ना लोकांची एक नॅरेटिव्ह आहा की विजय सरदेसायकय अपोजिशन हे म्हणून पळयतात. जरी ताका विधानसभेचो विरोधी पक्ष नेतो वेगळो आनी सबंद गोंयाक एक विरोधी नेतो उरोवप हे वेगळे, हे दोन वेगवेगळी गजाली. तुम्ही आता कितें म्हटलें 25 मतदारसंघात तुम्ही काम करतले, मागीर त्या 25 मतदारसंघात तुम्ही मागीर दावो करतले जेन्ना पळय तुका हांवें क्लियर कट सांगला, मनोज बाबान तुमकां क्लियर सांगला 25 ते 30 मतदारसंघात ऑलरेडी आमचे 7 ते 10 मतदारसंघात प्रेझन्स आसा, आमची संघटना आसा. आतां खूब कडेन अशें जाता की XYZ मतदारसंघात आमकां कॅन्डिडेट घालपाचें ना, पूण आमचे बरे मागपी आसा, आमचे आसा. सो संघटना वाडोवप हो आमचो धर्म. कारण फाल्यां जर ते काँग्रेस पक्ष घालता किंवा आनी कोणूय घालता जाल्यार ताचो बेनिफीट एलायन्साक वतलो आनी पुरायपणान सगळ्यांनी मेळून काम करपा जाता. सो आमचें संघटन दुसऱ्यांक मदत करप. तुका सांगलें हांवें ओपोजिशन आमी जर स्ट्रॉंग जातले जाल्यार ओपोजिशन स्ट्रॉंग जातले आनी ओपोजिशन स्ट्रॉंग जाल्यार सरकार जातलो. सो हाचोच आमचो ध्येय. हाजेर बरें डिस्कशन म्हणजे आज बरो तेप मिटींग चल, बरी 2 वरां आमचें डिस्कशन हाजेरूच जालें. सो वी विल बिल्ड ऑर्गनायझेशन. सांग्यार तुमकां आमी दाखोवन दिला फाटल्या झेडपीक एका म्हयन्यान आमी काम करून सहज म्हाका दिसता 19 मतांनी आमी पडले विथ अ न्यू फेस. सो पीपल आर ऑल्सो एक्सेप्टिंग अ न्यू फेस. सो सांग्यार म्हणा, मडगांव म्युनिसिपालिटी म्हणा, बाकी कडेन तुमकां येणार. आतां फॉर एक्झाम्पल कुर्चड्यार आमचें तशें कांय ना, पूण तो अमित बाब पाटकर आसा. आज तुमी सांग ताज्या हातान हात घालून आमी अमित बाबा बरोबर आज ते कुर्चड्यार इशू गेले न्ही, बरोबर गेले. काल एक गोवा गोंयचे RGPन एक हे घेतले प्रेस कॉन्फरन्स,
सो तेंच्यांनी कितें म्हणलां की नेक्स्ट 27 जर रिजनल पार्टी म्हणून गोवा फॉरवर्ड जर तेंच्या कडेन जर रेडी आसा जाल्यार ते रेडी आहा तुमी आसतले म्हणजे जर नॅशनल पार्टी जर रेडी ना नॅशनल पार्टी जर ते आमगेलो प्रिन्सिपल ऑपोनंट भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाक उडोवपासाठी जे कितें करपा जाय ज्यो लोकांच्यो भावना आहा गोंयच्या लोकांक आसा की हें सरकार चेंज जावपा जाय आनी त्या लोकांच्या भावनेक आमी आदार दिवन जे लोकांक जाय ते करपाक आमी तयार आसा. तुम्ही RGP वांगडा युती करता? RGP अशें न्ही जे कोण समविचारी आसात आनी जांकां दिसता प्रामाणीकपणे की भारतीय जनता पक्ष पडपाक जाय तांचे बरोबर फाल्यां एनसीपी येवंक शकता. शेवट लोकांक जे जाय तें दिवपा जाय न्ही. थँक्यू. एक 2 वरां आमची मिटींग चल्ली स्टेट एक्झिक्युटिव्ह राज्य कार्यकारिणीची आनी हांगा आमचे सगळे सिनियर लिडरांनी आपले मन मोकळेपणान तांचे जे इश्यूज आसात किंवा कितें करपाक जाय फुडली वाटचाल कशी आसूंक जाय हाच्या बाबतींत सांगले. आमच्या सिनियर लिडरान तुमकां सांगलेत की पक्ष संघटना मजबूत करप हो आमचो एक ध्येय आनी पक्ष जर घट जालो आमचो कारण आमी काँग्रेसी बरोबर अलायन्सान आसात आनी पक्ष घट जालो जाल्यार ऑपोजिशन घट जातलें आनी ऑपोजिशन जर घट जालें जाल्यार सरकार येतलो. सो हाजो आमकां एक हाजे हे बाबतींत कशें मुखार वचप हाज्या बाबतींत चर्चा जाली. त्या फोंडा इलेक्शन जे निवडणूक जालो पयर तुमी पळयलां आसतलें की फोंड्या जे काँग्रेस पक्षाचे जे जनरल सेक्रेटरी आसा बाब सिनियर लिडर बाब राजेश वेरेकर तांचे कडेन आमी पयर चर्चा केल्ली आनी काही कारणां तांचे कडेन चर्चा केल्ल्यो जे फाटल्या दिसांनी घडामोडी जाल्ल्यो त्यो. ताच्या नंतर आमी तुमकां सांगिल्लें की स्टेट एक्झिक्युटिव्ह निर्णय घेतलो त्या बाबतींत आनी बाब मोहनसान तुमकां सांगलेंच की फोंड्या जे आसा आमचो पूर्ण तेंको आसतलो आमच्या अलायन्स पार्टनरा खातीर कारण युनिटी इज स्ट्रेंथ आनी BJP जर आमी घरा धाडटले जाल्यार एकवट दवरचो पडटलो आनी एकवटानूच आमकां मुखार वचचें पडटलें. सो त्या बाबतींत आमी वी आर क्लियर दॅट एज अ प्रिपोल अलाय ऑफ द काँग्रेस पार्टी आमी आमचे कडेन लोक अलायन्स धर्म दवरूं ना दवरूं पूण आमी अलायन्स धर्म धरून मुखार वतात. आमी अलायन्साचेर किंवा अलायन्स लिडराचेर टिका आमी करपाक सोदनात कारण लोकां मदीं जो एक युनिटीचो मेसेज जो आसा युनिटी जी लोकांक जाय त्या बाबतींतूच आमी आमची फुडली वाटचाल आसतली. सो ताजे हातून आमी एक हे जाल्ले आसात. दुसरें म्हणल्यार पक्षाची एक अध्यक्षाचो दौरो आनी पक्षाची संघटना वाडोवप गोंयभर म्हणजे बाब मनोहर तुमकां सांगला जे 25 ते 30 मतदारसंघांनी संघटना उबी करप. फाल्यां तर निवडणूक लडू न लडू फाल्यां जर अलायन्स पार्टनर त्या मतदारसंघात आमचे संघटने खातीर तांकांय आदार जातलो. सो अशे तरेन वचप ही आमी ठरयल्ली आसा आनी एक कल्मिनेट जातले मेच्या 30 तारखेक गोवा स्टेट वूड टेक एक मोठी पब्लीक मिटींग पक्षाची कारण आमकां पुरो 10 वर्सां जातात पक्षाक ह्या वर्सा आनी लोहिया मैदानाचेर एक पब्लीक मिटींग जावची अशें एक सगळ्यांचें एक मत आशिल्ल्यान तें आमी 30 मेक घडोवन हाडटले. त्या नंतर मुखाल्ले जे डिसिजनां कांय घेतल्यात ते तुमकां बाब एनवायरमेंट संदर्भात ते बाब विकास तुमकां सांगतले. नमस्कार. 4 मार्चाक सगळ्या हांची मिटींग जाली आमदारांची थंय आमच्या अध्यक्षान ते सांगले आनी 8 मार्चाक सागर जावडेकरान एक लेख बरयलो तातूंत की ताणें सांगिल्लें की हे अशें जावपाचें आहा आनी बरोबर त्या तरेन गव्हर्मेंटान आपल्यालें सेशन गुटलयलें सबंदें घेवन. आमचो अध्यक्षान पयलीं क्लियर केल्लेंच आसा की काही जाणांक अशें मिसअंडरस्टँडिंग जालें अध्यक्ष भितर रावलो आनी बाकीचे भायर रावना. अध्यक्ष भितर रावतनाय क्लियर केल्लें अध्यक्षान की सेशन गुटलयनासतना वोट ऑफ अकाउंट्स घेयात जे पयलीं घेतिल्ले आसा मनोहर पर्रीकराच्या सरकाराक जाल्ले आसा आनी त्या तरेन सेशन कंटिन्यू करपा जातालें. सेशन बंद करपाचो प्रश्न आशिल्लो. सबंद बजेटाचेर घेनासतना जुलयाक हाजे पयलीं प्रत्येक बजेट जी जाला ती जुलयाक फुल्ल बजेट घेतिल्ली आसात. हाजे पयलीं अशें कितलीं वर्सां जाला जुलया बजेट घेतात आनी तशें करा म्हूण तें करनासतना सरकारान आपल्याचे सोयीनुसार कित्याक सरकारा कडेन इतली मेजॉरिटी आहा ते मेजॉरिटी भितर जाले. खास करून मिराबागाक जो प्रोटेस्ट चालू आसा त्या प्रोटेस्टाक पक्ष म्हणून आमची सगळ्यांनी एकमतान असो निर्णय घेतला की आमी पुरायपणान पक्ष म्हणून तांचे बरोबर रावप. तसोच जो रिजनल प्लॅन आसा तो बेगिना बेगीन सरकारान लागू करूंक जाय हो दुसरो ठराव. आनी तिसरो मोठो ठराव आमी असो घेतला की इनाफ इज इनाफ. जे आंदोलन ऑर्गनायजेशन आंदोलन चलयता त्या आंदोलनाक पुरायपणान आमी तेंको दिवपाचो. देव बरें.